नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर फेसबुकला येण्याचं कारण हे अतिशय महत्त्वाचं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्या योजनेमध्ये नक्की काय आहे आणि नक्की काय होतं या संदर्भात अगोदर मी फेसबुकला तुम्हाला माहिती दिलेली आहे. आजचा विषय अतिशय सेन्सिटिव्ह आहे, अतिशय महत्त्वाचा आहे आणि महिलांसाठी ज्या महिलांनी अर्ज केला होता ह्या योजनेच्या माध्यमातून त्यांना पैसे मिळावे, आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी ज्यांनी अर्ज केला होता, ते अर्ज केल्यानंतर त्या अर्ज करताना जे काय नोंदणी करण्याच्या प्रक्रिया होत्या त्या प्रक्रियामध्ये अनेक प्रकारचे बदल झाले. ह्या सगळ्या अनेक गोष्टी होत असताना अनेक अडचणी असतील ह्या सगळ्या लोकांना समोर येत होत्या. आज हा फेसबुक लाईव्ह जो आहे तो एक विशिष्ट अनुभवातून, म्हणजे आज मी जी अर्ज भरत होतो किंवा मी जे अर्ज भरलेले आहेत त्या अर्जातून आलेल्या अडचणी असतील, लोकांमध्ये अजून त्या अडचणीबाबत काय काय परिस्थिती निर्माण झाली किंवा काय होते त्या संदर्भात इथं आपणाला माहिती देणार आहे आणि त्याचं सोल्युशन सुद्धा सांगणार आहे बऱ्यापैकी. लक्षात घ्या. तर त्याच्या अगोदर एक तुम्हाला सांगणं अपेक्षित होतं की आता मी जी फेसबुक लाईव्ह करत आहे ह्या अगोदर या आतापर्यंत तुम्हाला जी माहिती मी देतोय त्या माहितीच्या पर्यंत सद्यस्थितीला एकूण जे पूर्ण महाराष्ट्रातून जी अर्ज अप्लाय केलेले आहेत, म्हणजे नोंदणीसाठी अर्ज केलेले आहेत, तो जो आकडा माझ्याकडे आलेला आहे तो एक राऊंड फिगर साधारणतः मी तुम्हाला सांगतोय, एकदम ॲक्युरेट सांगत नाही, साधारणतः सांगतोय. ॲक्युरेट माझ्याजवळ आहे परंतु मी तुम्हाला एक साधारण का सांगतोय तर त्याचं विश्लेषण करताना मला सोपं जावं. तर आतापर्यंत जे अर्ज झालेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसाठी ते एकूण आहेत 2,50,00,000. हे थोडे जास्त आहेत, पण वरचं जे राऊंड फिगर करून मी तुम्हाला सांगतोय 2 कोटी म्हणजे जवळजवळ 2.5 कोटी हे साधारणतः आकडा मी तुम्हाला सांगतोय राऊंड फिगर करून. तर 2.5 कोटी आतापर्यंत अर्ज झालेले आहेत. आता 2 प्रकारे अर्ज भरले गेलेले आहेत. एक पोर्टलवरती, मोबाईल ॲप्लिकेशनवरती, ॲपवरती, आणि आता दुसऱ्या पद्धतीने पोर्टलवरती म्हणजे वेबसाईटवरती. म्हणजे पोर्टलवरती आणि वेबसाईट पोर्टल एकच आहे, लक्षात घ्या. जे ॲप आहे, ॲप्लिकेशन आहे, त्या ॲपवरती जे अर्ज भरलेले आहेत ते आहेत 1,80,00,000 साधारणतः. ह्याच्यावरती थोडेफार आहेत परंतु एक राऊंड फिगर तुम्हाला सांगतो की त्या मोबाईलवरती जे ॲप्लिकेशन होतं, ॲप होता नारीदूत, त्या ॲपमध्ये 1,80,00,000 साधारणतः नोंदी झाल्या, हे लक्षात घ्या. आणि 1,80,00,000 ज्या नोंदी झाल्या त्या साधारणतः 31 जुलैपर्यंत झालेल्या आहेत, 31 जुलैपर्यंत. आणि ज्यांनी 31 जुलैपर्यंत जे अर्ज भरलेले होते म्हणजे साधारणतः पोर्टलवरचा एकही जे वेबसाईटवरती अर्ज भरलेले आहेत, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, 31 जुलैपर्यंत ज्या लोकांनी अर्ज भरलेले आहेत म्हणजे मोबाईलचं जे ॲप्लिकेशन होतं का नाही, ॲप होतं, त्या ॲपवरती भरलेले आहेत त्या लोकांचेच पैसे हे आता रक्षाबंधनच्या त्या कालावधीमध्ये 15, 16, 17, 18, 19 या आसपास त्यांच्यामध्ये खात्यामध्ये जमा झालेले आहेत. म्हणजे ज्यांनी वेबसाईटवरती भरलेले आहेत, 1 तारखेच्या नंतर जी वेबसाईट चालू झाली त्या वेबसाईटवरती ज्यांनी भरलेले आहेत त्यांचं अजून अप्रूव्ह करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्या महिलांना अजूनही पैसे आलेले नाहीत. त्यांचे पैसे ह्या 15 तारखेच्या म्हणजे नवीन आता जी महिना येणार आहे आपला पुढच्या महिन्यामध्ये, त्या महिन्याच्या 15 तारखेला पडतील असं शासनाकडून सांगितलं. प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला त्या महिन्याचे पैसे पडतील. मग ते पाठीमागचे सगळे पैसे त्यांचे ॲड होतील. 4,500 रुपये त्यांना मिळतील, ज्यांना मिळाले नाही त्यांना. त्यामुळे ज्यांनी आता नवीन अर्ज भरलेले आहेत म्हणजे त्यांचं ॲप्लिकेशन ॲपवर भरलेले आहेत 31 तारखेपर्यंत त्यांचे पैसे आलेले आहेत. मग ते कसे आलेले ते तुम्हाला सांगतो. तर त्या ॲप्लिकेशनवरती, त्या ॲपवरती 1,80,00,000 साधारणतः अर्ज भरले गेले आणि त्यापैकी 1,36,00,000 ह्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असं शासनाकडनं सांगितले जाते. साधारणतः त्यापेक्षा जास्त आहेत महिला, 1,60,00,000 वरती काय हजारमध्ये असेल ते मी इथे घेतलेलं नाही. म्हणजे 1,80,00,000 साधारणतः त्या मोबाईल ॲप्लिकेशनवरती अर्ज भरले गेले आणि त्यापैकी 1,36,00,000 एवढ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले.
म्हणजे वरचे जे काय 40 लाख साधारणतः राहिलेले आहेत महिला, त्या महिलांना अकाउंटमध्ये पैसे येण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्या अडचणी कशा येत आहेत हे पहिलं मी तुम्हाला सांगतो. आणि त्यानंतर ज्या महिलांनी 1 तारखेच्या नंतर म्हणजे ज्यांनी वेबसाईटवरती म्हणजेच ज्या महिलांच्या ॲप्लिकेशनला SOMA असं जे आलेलं आहे, त्या महिलांनी पोर्टलवरती वेबसाईटवरती अर्ज भरलेले आहेत. मोबाईलमधून भरले असतील तर ते पोर्टलवर भरलेले आहेत, लक्षात घ्या. त्या महिलांचे पैसे अजून अप्रूव्हल आणि पैसे ह्या गोष्टी राहिलेल्या आहेत. अप्रूव्हल सुरू झालेला आहे, त्याबाबत मी नंतर तुम्हाला सांगेनच. तर ज्या 1,80,00,000 नोंदणी केलेल्या महिला आहेत मोबाईल ॲप्लिकेशनवरती ॲपवरती, त्यापैकी 1,36,00,000 साधारणतः महिलांचे पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहे असं शासनाचा आकडा सांगतोय साधारणतः. तर 40 लाख महिला आतापर्यंत त्यापासून राहिलेल्या आहेत वंचित. मग ह्या का राहिलेल्या आहेत? त्याला कारण आहे. कुणाचं अजूनही करेक्शन आहे, ॲप्रूव्हल नाहीत. जे ॲप्रूव्हल नाहीत अशा लोकांना इथं ॲपवरती त्या ॲपवरती करेक्शन करण्यासाठी एडिट ऑप्शन दिलेला आहे. म्हणजे ज्यांनी त्या मोबाईलवरती भरला होता, ॲपवरती भरला होता, नारी दूतवरती, त्या नारी दूतवरती भरलं होतं ते 1,80,00,000 महिला होत्या साधारणतः. त्यापैकी 1,36,00,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. आणि ज्या महिला राहिलेल्या आहेत 40-50 लाख महिला राहिलेल्या आहेत, त्या महिलांचं जे पैसे आहेत त्यासाठी 2च अडचणी आहेत महत्त्वाच्या. त्या एक तर त्या महिलांनी ज्या मोबाईलवरती अर्ज भरला होता नारी दूत शक्तीवरती, त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये त्यांचा डाटा आहे. त्या मोबाईलमध्ये जाऊन बघा की नक्की तुमचं काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे तुमचं अर्ज डिसॲपियर किंवा डिसॲप्रूव्ह झालेला आहे. तर तो एडिट ऑप्शनमध्ये भरून जे काय डॉक्युमेंट त्यांनी सांगितले असतील किंवा काय करेक्शन असेल सांगितलेलं आहे त्यामध्ये, ते तुम्ही पूर्तता करा. ते अप्रूव्ह होईल आणि त्यानंतर तुमचे पैसे येतील. एक. दुसरी गोष्ट, ज्या महिलांचे अप्रूव्ह झालेले अर्ज आहेत, मंजूर झालेले अर्ज असतील नारी दूत शक्तीवरती, त्या महिलांच्या आधारला जी बँक लिंक आहे, आधार नंबरला म्हणतोय मी, आधारला जी बँक लिंक आहे त्या बँकेमध्ये पैसे गेलेले आहेत, हे लक्षात घ्या. आता तुम्ही ऍप्लिकेशन करताना तुम्ही दुसरी बँक दिली असेल, बरोबर आहे, तर ती बँक दिलेली असेल तर त्यांनी तिथं क्रायटेरिया काय दिलं की आधार लिंक असणारी बँक, म्हणजे आधारला लिंक असणारी बँक द्यायची होती. मग काही लोकांनी आधार लिंक असणारी बँक आहे म्हणूनच ते बँक अकाउंट टाकले आणि बँकेने सुद्धा सांगितले की आहे तुमची लिंक, काय अडचण नाही. परंतु त्यांचं जी आधार आहे ती दुसऱ्या बँकेला लिंक असल्या कारणाने त्या बँका कोणी 2014 मध्ये, 16 मध्ये, 15 मध्ये, कोणी 23 मध्ये खाते काढलेल्या होत्या, त्या बँकेला जॉईंट आहेत. त्याचबरोबर महिला बचत गट असतील, त्यांनी जी फायनान्स घेतलेला होता त्या फायनान्स त्या अकाउंटला त्या लिंक आहेत. काही बँका आहेत त्या बँकांना त्यांचे आधार लिंक आहेत, त्या बँकामध्ये ते पैसे ट्रान्सफर झालेले आहेत. असंही झालेलं आहे. काही जणांचे मोबाईल जे दिले होते OTPला ते मोबाईल बंद आहेत, रिचार्ज मारत नाहीत. मग जर तुम्ही रिचार्ज मारला नसेल त्याच्यावरती मेसेज कसे येतील, तुमचे अप्रूव्ह झाले का डिसअप्रूव्ह झाले किंवा तुमच्या अकाउंटला पैसे पडले, त्या मेसेजमध्ये तुम्हाला कळणार आहेत. ही एक अडचण. दुसरी अडचण अशी आहे की काही लोकांनी जे आधारला लिंक आहेत मोबाईल ते OTPला दिले होते, बँकला दुसरा मोबाईल लिंक आहे, मग तो मोबाईल बंद ठेवलेला आहे. ह्या सगळ्या अनेक अडचणी आहेत. म्हणजे मोबाईलच्या अडचणी असतील, मोबाईल बंद ठेवण्यामुळं, किंवा तुमचा आधार लिंकिंगचा विषय असेल, किंवा तुमचं बँक खातं, ज्या बँक खात्याला जो आधार लिंक आहे, ज्या बँक खात्याला आधार, तिथं पैसे जाणार आहेत. मग तुम्ही चेक करा की तुमचं आधार कार्ड जे आहे ते कुठल्या बँकेला लिंक आहे, हे पहिलं तुम्ही चेक करा. तुम्ही आधारच्या वेबसाईटला जावा, माय आधार लॉगिंग मध्ये जावा. माय आधार लॉगिंग मध्ये गेल्यानंतर तिथं तुम्ही तुमचा आधार नंबर टाका, तिथं कॅप्चा तिथं दिलेला असतो, तो कॅप्चा फिल करा आणि त्यानंतर लॉगिंग म्हणा. तुमच्या रजिस्टर जी मोबाईल असेल तुमच्या आधारला, आता काही जणांच्या आधारला मोबाईल लिंक नाही, तर त्यांनी आधारला मोबाईल लिंक करून घ्या, पोस्टामध्ये करून घ्या किंवा आधार सेंटरमध्ये करून घ्या आणि त्याला तुम्हाला OTP येईल तिथं, लक्षात घ्या. अगोदर ते काम करा लिंक करण्याचं, त्यानंतर मग माय आधार लॉगिंग ह्यामध्ये जाऊन, वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी तुम्ही आधारची वेबसाईट आहे माय आधार लॉगिंग, तिथं लॉगिंग करा
आधार नंबर टाकून कॅप्चा टाका आणि लॉग इन म्हणा. तुमच्या त्या रजिस्टर्ड मोबाईलला, आधारला लिंक असणाऱ्या मोबाईलला OTP येईल, ती OTP टाका, लॉग इन करा. त्यानंतर तुम्ही स्क्रीन करा, म्हणजे वरती असं स्क्रीन करत जावा. ते ओपन झाल्यानंतर बँक सेटिंग, आधार बँक सेटिंग म्हणून येतं ऑप्शन, तिथं क्लिक करा. आणि तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमच्या आधारला जी बँक लिंक आहे ऍक्टिव्ह दिसेल. तर तुमच्या आधारला बँक लिंक असेल तर ऍक्टिव्ह दिसेल, नसेल तर इनऍक्टिव्ह दिसेल. आणि खाली मेसेज येईल की तुमच्या बँकेत जाऊन तुम्ही आधार लिंक करून घ्या, असं येईल तिथं. आणि जर तुमचं ऍक्टिव्ह असेल तर वरती तिथे बँक येईल. बँक ऑफ इंडिया आहे का, स्टेट बँक इंडिया आहे किंवा इंडियन पोस्ट बँक आहे किंवा तुमची जी कुठली बँक असेल दिसेल. आणि तिथं तारीख पण दिली असेल, ऍक्टिव्ह असेल तर तारीख दिली असेल की कोणत्या साली तुमचं बँक आधारला लिंक आहे. 2023 ला आहे, 22 ला, 21 ला, 16 ला, 14 ला आहे. मग त्या बँकेत तुम्ही जाऊन बघा की पैसे तुमच्या त्या अकाउंटला गेलेत का, ते खातं चालू आहे का बघा, व्यवहार चालू आहेत का बघा, ते चालू करून घ्या. त्यामध्ये पैसे तुमचे गेलेले असतील, हे लक्षात घ्या. असं झालेलं आहे. म्हणजे आधारला जी बँक लिंक आहे तिथे पैसे जाणार, स्पष्ट उल्लेख होता आपण ऍप्लिकेशन करताना. परंतु तुम्ही जी बँक देता ते तुम्ही आधार लिंकच आहे असं सांगता, कारण तुम्हाला तिथल्या मॅनेजरने किंवा तिथं जो अधिकारी असेल बँकेचा तो तुम्हाला सांगतो. पण ते ऍक्च्युअली तसं नाही. KYC आणि आधार लिंक, खातं तुमचं चालू आहे का नाही हा वेगळा विषय आला आणि आधार लिंक हा वेगळा विषय आला, हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. आणि तुमच्या जे बँक आहेत त्या बँके ठिकाणी जावा, कुठल्या एजंटकडे जाऊ नका. एजंट तुम्हाला काही सांगते, मिनी बँक वगैरे असतात ना दुसऱ्या, म्हणजे जे मला मिनी बँक असेल चालते त्या बँकेची असेल तर, पण तुझे माही सेवा केंद्र असेल, CA सेंटर असेल, तिथं जाऊन काही उद्योग करत बसू नका, हे लक्षात घ्या. प्रॉपर वेने जावा. त्यामुळे इथे काय 40 ते 50 लाख महिलांचे पैसे आलेले नाहीत, ज्यांनी त्या नारी दूतवरती केलं होतं. त्या 40 लाख महिला, 40 ते 50 लाख महिलांचे पैसे आधार लिंक झाल्यानंतर पुढच्या वेळेस आता सुद्धा येऊ शकते 3,000 रुपये, किंवा पुढच्या महिन्यामध्ये तिन्ही एकत्र येतील. परंतु तुमचं जर आधार मोबाईलला दुसऱ्या बँकेला लिंक असेल, तुमचं आधार दुसऱ्या बँकेला लिंक असेल तर त्या बँकेमध्ये पैसे गेले असतील ह्याची तुम्हाला कन्फर्मेशन करून घ्यावं लागेल ते बँकेत जाऊन. आणि जर त्या बँकेत पैसे गेले असतील तर ते पैसे तुम्हाला त्या बँकेतून घ्यावे लागतील, त्याला पर्याय नाही, हे लक्षात घ्या. आणि जे आलेच नाहीत, तुमच्या बँकला आधारच लिंक नसेल, नारीदूतवर ज्यांनी ऍप्लिकेशन केले ते नाही का, लक्षात घ्या, महत्वाचं आहे त्यांच्यासाठी. तर त्यांच्या बँक खात्याला, कुठल्याच बँक खात्याला आधार जर लिंक नसेल तर सरकारकडून पैसे आले नाहीत. ते पैसे 100% तुम्हाला मिळतील. परंतु तुमच्या कुठल्या तरी दुसऱ्या बँक अकाउंटला आधार लिंक असेल तर त्या अकाउंटला पैसे जाण्याची शक्यता 80% आहे. त्यामुळे त्या बँकेत चेक करा. आणि जर त्या बँकेत पैसे आले नसतील तर त्या बँकेला तुमचं जे आधार लिंक आहे त्या बँकेत ते पैसे परत कधीतरी येऊ शकतात. पुढच्या महिन्यात येतील किंवा काय अडचण असेल होऊ शकतं, ते पहिले चेक करा. तुमचं आधार कुठल्या बँकेला लिंक आहे ते पहिले चेक करा, तिथं तुमचं सोल्युशन 100% होईल. पहिलं ते काम करा की तुमचा आधार घ्या, माय आधार लॉगिंग मध्ये जावा, तिथं आधार नंबर टाका, कॅप्चा फिल करा, लॉगिंग म्हणा, OTP येईल तुमच्या मोबाईलला, OTP टाका, लॉगिंग करा, त्यामध्ये बँकिंग स्क्रीन करा, त्यामध्ये बँकिंग सेटिंग येईल, क्लिक करा. तुमच्या आधारला कुठली बँक लिंक आहे दाखवल, नसेल तरी दाखवल. आणि बँकला लिंक नसेल तर घाबरायचं कारण नाही, लिंक झाल्यानंतर ते पैसे तुमच्या अकाउंटला येतील. आणि ऍक्टिव्ह असेल म्हणजे लिंक असेल तर त्या जी बँक लिंक आहे ती वरती नाव येईल, कधी तुम्ही ओपन केलं तर तिथं इयर तारीख येईल, त्या बँकेत जावा, पैसे आलेत का बघा. आणि जर पैसे आले नसतील तर येतील. आणि बँकेत पैसे आले नसतील लिंक असताना सुद्धा, आधार लिंक ऍक्टिव्ह दाखवत असताना, तर तुमचा अर्ज हा डिसअप्रूव्ह आहे का चेक करा, रिजेक्ट झालाय का चेक करा, अप्रूव्ह आहे का चेक करा. ते चेक कुठं करायचा, ज्या ठिकाणी तुम्ही नारी शक्ती दूत ऍपवरती अर्ज भरलेला असेल त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये तो ऍप असेल, त्या मोबाईलच्या लॉगिंगला किंवा त्या व्यक्तीने भरलाय त्याचा लॉगिंग नंबर दिला असेल, मोबाईल नंबर, तर त्या मोबाईल नंबर तुम्ही त्या ऍपमध्ये टाका, लॉगिंग करा नारी शक्ती दूत मध्ये, त्यांच्याकडून OTP घ्या त्या मोबाईल नंबरचा आणि बघा काय परिस्थिती आहे तुमची. आता एक अडचण झालेली आहे,
काही लोकांनी अतिशय उत्तावळापणा करून राजकीय लोकांनी काय केलं माहितीये का, की अर्ज भरले. नातेपुते शहरामध्ये कॅम्प लावला होता. आता नातेपुते शहराकडे येतो, त्यासाठीच फेसबुक लाईव्ह होतो. पण संपूर्ण महाराष्ट्रासाठी पहिलं ह्या अगोदरच्या मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगितलं. तर नातेपुते शहरामध्ये काही ठिकाणी कॅम्प घेतले गेले होते. त्या कॅम्प घेतल्यानंतर ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर बऱ्याच जणांचे डिसअप्रूव्हल मेसेज आलेत, काय अप्रूव्हल झालेत, काही कायला मेसेज नाही आले कारण मोबाईल बंद होता त्यामुळे मेसेज आले नसतील, किंवा त्यांचं रिचार्ज मारला नाही मोबाईलला त्यामुळे त्याला SMS आला नाही की तुमचे अप्रूव्हल झाले किंवा डिसअप्रूव्हल झाले, त्यांना कळा नाही ते. किंवा काही लोकांनी ते मेसेज डिलीट केलेत न पाहता अप्रूव्हल झाले का, आता त्यांना काहीच कळा नाही त्यांचं ऍप्लिकेशन अप्रूव्हल झाले का डिसअप्रूव्हल झाले ही त्यांनाच कळा नाही काय. ती मोबाईल जे ते होते ना ती मुलं बसायला तिथं राजबाबा कार्यालय समोर होतं बघा, त्या गाळ्यामध्ये कॉम्प्लेक्स नवीन झालंय, तिथली जी मुलं होती ती मोबाईल नंबर आहेत ना, ती मोबाईल नंबर मुलांना ते बोलवून घ्या, ज्यांचे चेक करा, अर्ज केलते ना ते भरले होते चेक करा की बाबा कोणाचे डिसअप्रूव्हल झालेत काय अप्रूव्हल झालेत का चेक करा, आणि त्या मोबाईल नंबरच्या लॉगिन मधनं बघा आणि काय अडचणी असतील एडिट ऑप्शन आलेला आहे आणि त्यांची दुरुस्त करून घ्या, अप्रूव्हल करून घ्या. त्यांचं नुकसान करू नका त्या महिलांचं तात्काळ. त्याचबरोबर काही महिलांनी स्वतःच्या मोबाईलवर भरले असतील तुमच्या मोबाईल देऊन, तर त्याच्याविषयी संबंधित काय अडचण असेल तर 100% माझ्या ऑफिसला या पालखी मैदानात, ते बघू आपण. परंतु तुम्ही कॅम्प मध्ये भरले असतील तर ती मोबाईल ते आपल्यापाशी नाही नंबर, त्यामुळे मी तिथे काय करू शकत नाही, लक्षात घ्या. अनेक महिला माझ्याकडे येतात. यात 15 तारखेपासून मला वेळ मिळाला नाही, जेवण करायला वेळ मिळाला नाही, दाढी घराचा वेळ मिळाला नाही. आता खास वेळ काढून थोडा उशीर झाला मी फेसबुकला यायला, एवढी गर्दी तर अडचण. पण मी काय करू शकतो मला सांगा. आज आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना आपण पत्र लिहिले, महिला बाल विकास विभागाला पत्र लिहिले की शिबिर आपण घेतोय अडचणी, पण ह्या अडचणी आपल्या नाहीत ना, ह्या अडचणी त्या लोकांनी. आता मी जेवढे अर्ज भरलेत त्यांना पैसे जमा झालेले आहेत, त्यांच्या काय अडचणी असतील ते आम्ही सॉल्व्ह करतोय. परंतु ह्या बाकीच्या गोष्टी महिलांचं काय करायचं, अनेक अडचणी येतात. मोबाईलला रिचार्ज नसतो, ती मोबाईल सिम हरवलंय, रिचार्ज मारला नाही कधी, ती कॅम्प झाल्यापासून SMS आलेला कसा कळायचा. अनेक त्या मोबाईल चालू करून त्यांना बॅलन्स मारायला लावून आम्ही चेक केलं काय काय जणांचे, तेव्हा कुठे काय काय जणांचे पैसे त्यामध्ये आलेत चेक केलं त्यानुसार. म्हणजे बऱ्याच अडचणी सॉल्व्ह करतोय आम्ही. परंतु ज्या मोबाईलमध्ये तुम्ही आता ज्यांनी स्वतःच्या मोबाईलवर भरला असेल किंवा घरातल्या कुठल्याही मोबाईलवर भरला असेल त्यांनी या काय अडचण आहे आपण चेक करू, त्या ॲपमध्ये एडिट ऑप्शन आहे त्यामध्ये बघू नारी शक्तीमध्ये, आणि तिथं काय सोल्युशन होते का बघू. त्यानंतर तुमचे मेसेज काय तुमच्या ज्या अडचणी असतील ते सॉल्व्ह करण्याचं काम करू आपण. परंतु कॅम्प मध्ये भरला असेल तर ते कॅम्पवाल्याचा मोबाईल नंबर त्यात त्यांच्याकडे चेक करा, माझी विनंती आहे सगळ्याला. ज्यांनी कोणी नातेवाईक शहरामध्ये घेतलं होतं कॅम्प घेतले होते त्यांनी ती जबाबदारी घ्या. उगाच नाटकं करू नका, आणि कॅम्प घ्यायचा आणि परत वाऱ्यावर सोडायचा असलं प्रकार चालणार नाहीत नातेवाईकामध्ये. कॅम्प घेतला तर पूर्ण सक्सेस करायचा असतो. नाटकं करायचं बंद करा, राजकारण करायला जातात माझ्याचं नुकसान करू नका. ते कोणी बघितलं होतं ना कॅम्प, त्या कॅम्पवाल्याला माझं आव्हान आहे तात्काळ त्या महिलांच्या ज्या काय अडचणी सॉल्व्ह करा, काय अडचणी त्यांना आल्या त्या बघा, अन्यथा ह्या गोष्टीविषयी मला आवाज उठवावा लागेल. नातेपुते शहरातील सर्व कॅम्प धारकांना माझी विनंती आहे, ज्यांनी ज्यांनी कॅम्प घेतले होते, ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या मोबाईलवरती ऍपवरती भरलं होतं नारी शक्ती दूत वरती, मोफत घेतला असेल, काय लोकांनी पैसे बी घेतलेत, त्यांना माझी वॉर्निंग आहे, विषय मला पुढे वाढवायला लावू नका, अन्यथा हे वाईट परिणाम तुम्हाला बघावे लागतील. त्या महिलांचे सोल्युशन करा. तुम्ही तुमच्या मोबाईलवरती भरलाय ना नारी शक्ती ऍपवरती, तुमच्या मोबाईलच्या लॉगिन मध्ये भरला असेल किंवा जी मुलं बसली होती कॅम्पला त्यांच्या लॉगिन मध्ये भरला असेल तर ती बघा, तिथं चेक करा, त्यांच्या काय अडचणी सॉल्व्ह करा. आणि ज्या लोकांनी स्वतःच्या मोबाईलवर भरलंय किंवा घरातल्या मोबाईलवर भरला असेल, तुमचा नंबर दिला असेल आणि त्यात काय क्युरी असेल तर या माझ्याकडं, आपण ती मोबाईल नंबर घेऊन या, बघू आपण ती OTP टाकून त्याचा OTP घेऊन बघू आपण काय काय तुमचं ते अप्रूव्ह झाले का डिसअप्रूव्ह झाले किंवा एडिट ऑप्शन मध्ये काय करता येतं बघू आपण, किंवा अजून काय बँकेचं लिंकिंगचं काय प्रॉब्लेम असेल ते पण बघू. आणि जास्त महिलांनी काय केलंय, बँक ऑफ इंडियामध्ये सगळ्यात जास्त खाती खोडल्यामुळं त्या बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांना एवढा व्याप झालाय, मी बघतोय नातेवाईक शहरामध्ये, त्यांनी कुणाकुणाचा आधार लिंक करायचं, ह्याला महिना 2 महिना प्रक्रिया लागणार आहे. बिचारे त्यांना काय बोलता येणार ना आपल्याला. भयानक परिस्थिती झाली बँक ऑफ इंडियाच्या गर्दी, भयानक. बऱ्याच जणांनी खाती काढून ठेवली होती पण आधार लिंक नव्हतं,
अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळं बँक कर्मचाऱ्यांना तर इतकं भयानक आहे. आजच एक तुम्हाला दाखवतो, आजच मेसेज आलेला एक तुम्हाला दाखवतो की आपले ज्या मंत्री आहेत माननीय आदित्यताई तटकरे यांनी आजच एक मेसेज फॉरवर्ड केलेला आहे. तो मेसेज अतिशय महत्त्वाचा आहे, तुम्हाला वाचून दाखवतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला व बालविकास विभागाकडून बँकांना सूचना. त्यांनी बँकांना सूचना आजच आहे, त्यांनी बँकांना सूचना दिलेल्या आहे. ज्या मंत्री आहेत महिला व बालविकास महाराष्ट्र राज्याच्या माननीय आदित्यताई तटकरे, तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की बँकांना सूचना केलेल्या आहेत की योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करता येणार नाही. म्हणजे काय काय बँकांना फायनान्स आहेत, लक्षात घ्या. त्या फायनान्सला पैसे गेल्यामुळे ती कट करून घेतात, किंवा बँकेचे काय पैसे म्हणजे बँकेत खातं बऱ्याच दिवस बंद असल्या कारणाने काय झालेलं आहे, त्यांचे जे काही चार्जेस असतात ते चार्जेस त्यांनी घेतल्यामुळे ती कट केलेलं आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे की लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत. म्हणजे ती कर्ज घेतला असेल तर कट करतात ना, तर ती कट करायचं म्हणून सांगितलेलं आहे. त्यानंतर कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्याचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे. मी कुठल्याही कारणामुळे ते खातं जर गोठवलं असेल तर ते खातं चालू करून देण्यात, असं जे मंत्री आहेत माननीय मंत्री आदित्यताई तटकरे महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य यांच्याकडून असं मेसेज आलेला आहे, लक्षात घ्या. मग मला सांगा, आज मला सांगा, फायनान्स जे घेतला जातो तो डायरेक्टली काय केलेला जातो, जोडला जातो आधार कार्डला, बँकला, आणि त्यामुळे ते पैसे ऑटोमॅटिक कट होत असतात. ते सगळ्याला माहिती आहे, त्या बँकेच्या व्यवहारात मी जात नाही. आता ह्याच्यावरती सोल्युशन अवघड आहे निघणं. आता कसं सोल्युशन निघायचं काय माहिती, कारण ॲग्री केलेलं असतं ना की पैसे खात्यात कट करून घेणं, आपण त्याला ॲग्री केलं तर आपण म्हणजे आपलं आणि त्या बँकाचं आणि त्या फायनान्स कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट असतं, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला तिथं काय बोलता येत नाही. तो त्याचा त्यांचा व्यवहार आहे, प्रशासनाच्या लेवलला तो विषय मिटेल. पण आता अनेक गोष्टी अडचणीत आहेत, आणि त्या बँकला आधार लिंक असल्यामुळं फायनान्स घेतले कट करत चालेल पैसे, आणि तिथलं ॲक्टिव्ह काढल्याशिवाय दुसऱ्या बँकेला आधार ॲक्टिव्ह कसं होणार, लिंक कसं होणार. त्यामुळं हा एक बऱ्याच गोष्टीची अडचण आहेत, मग विचार करा. त्यामुळं नातेपुते शहराचा विचार केला तर नातेपुते शहरासारखंच बऱ्याच ठिकाणी अडचणी आहेत. त्यामुळे इतर ठिकाणच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, मी नातेपुते शहराचा विचार करतोय कारण मी तो करू शकतो बसून, प्रत्येक ठिकाणी जाऊन करू शकत नाही एकटा. बाकीच्यांनी थोडं प्रयत्न करा, त्या गावातील त्या शहरातील सामाजिक कार्यकर्ते असतील आणि प्रशासन आहेत. जसे की सत्तामध्ये 3 पक्ष आहेत. विरोधक जरी विरोध करत असतील तरी सत्ताधाऱ्यातले 3 पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी त्या ठिकाणच्या थोडंसं लक्ष द्यावं, हीच या माध्यमातून विनंती आहे. महिलांना होणारा त्रास कसं जास्तीत जास्त सॉल्व्ह करता येईल ते बघितलं पाहिजे. किंवा ज्या महिलांनी नारी शक्ती दूतवरती अप्लाय केलेला आहे आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीत, माझं म्हणणं असं आहे की ज्यांना पैसे मिळाले नाहीत आणि त्या पोर्टलवरती अर्ज आहेत ते सगळे अर्ज डिलीट करण्यात यावे आणि परत त्यांना फ्रेश अर्ज भरायला हवा. ज्यांना पैसे जमा झाले त्यांना ऑलरेडी ती चेकअप झालेला आहे. पण ज्या महिलांच्या अडचणी असतील की पैसे अकाउंटला आले नाहीत, काय नाहीत, तर त्या महिलांना ऑप्शन द्यावं, नारी शक्ती म्हणजे तिथून डिलीट करून टाकावं नारी शक्ती दूतमध्ये त्यांची ॲप्लिकेशन, आणि त्याला नवीन ॲप्लिकेशन करायला हवं. म्हणजे शासनाने असं करावं. किंवा मग जे महिला आहेत त्या महिला ज्या आहेत त्या पोर्टलवरती ॲपवरती आहेत 40-50 लाख, त्यांना काहीच कळलं नाही आणि सगळ्याचं सॉल्युशन करू शकत नाही प्रत्येकजण. ते सोल्युशन होणं लय अवघड आहे. मदत केंद्र तर काहीच कुठंच चालू नाही. ती नातेपुते नगरपंचायत मदत केंद्र गायबच आहे. मदत केंद्र करणारा व्यक्ती तर कोणच नाही. आणि त्या नगरपंचायतमध्ये अशी अवस्था झाली नातेपुते शहराच्या की जी आता वर्गणी चालू होती, जे आपला कुस्तीचा फड आहे त्या फडाची वर्गणी चालू, तिकडे सगळे लोक त्यांच्याबरोबरच वर्गणी करायला जातात. कुणाच नाही संपर्क, नाही मदतनीस, नाही काय नाही, सगळं चेष्टा चाललेली आहे. त्यामुळे ती पण विषय महिलांसाठी अडचणीत आहे, लक्षात घेतलं पाहिजे. जेवढं मला सहकार्य करता येतं तेवढं सोल्युशन करता येतं, तेवढं मी करत आहे. प्रत्येक महिलेचं सोल्युशन करत आहे नातेपुते शहरातून, चालू सुरू आहे. त्यामुळे आज फेसबुकला खास त्यासाठी आलेलं आहे. त्यामुळं तुमचं बँक कुठल्या अकाउंटला लिंक आहे आधार ते चेक करा. त्यात पैसे गेले असतील ते बँकेत जाऊन बघा. मग तुमचे फायनान्स असेल त्यात घेतलेला 100% तिथे कट झाले असतील तर ते पैसे परत कसे येतील ते आता माननीय मंत्री साहेबांनी ते सांगितलेलं आहे.
त्याच्यावरती काय होईल इम्प्लिमेंटेशन आता ते काय आपण सांगू शकत नाही, कारण मी सत्ताधारी नाही किंवा मी कुठल्या पदाधिकारी नाही कुठल्या पक्षाचा किती बोलायला. ओके, त्यामुळं ज्या ज्या महिलांना अर्जदारांना स्वतः अर्ज भरले असतील त्यांच्या मोबाईलवरती किंवा शेजारच्या मोबाईलवरती किंवा घरातल्या मोबाईलवरती कॅम्पमध्ये भरले असेल तर कॅम्पवाल्यांनी ती योजना सोय करावी हीच विनंती आहे, लक्षात घ्या. अन्यथा आम्हाला त्यासाठी आवाज उठवावा लागेल. ओके, काय अडचणी असतील मला संपर्क करा. आणि तुम्हाला आताच एक दुसरं एक सांगायचं होतं की नारी दूतचं तुम्हाला सांगितलं 1,80,00,000 साधारणतः तेवढी नोंदणी झाल्या त्या नारी शक्ती दूत ॲपवरती, आणि 1,36,00,000 यांना ते पैसे जमा झालेले आहेत नारी शक्ती दूतवरती केलेले. आता नवीन वेबसाईट जी पोर्टल काढलेलं आहे त्या पोर्टलवरती आतापर्यंत माहिती काढलेली आहे मी, तर साधारणतः एक 70 लाख अर्ज होतील आजपर्यंत, संध्याकाळपर्यंत 70 लाखापर्यंत अर्ज जातील, नोंदणी केलेले अर्ज 70 लाखापर्यंत जातील. आणि त्यापैकी अर्ज जे मंजूर आहेत ते साधारणतः 15 लाखापर्यंत जातील. म्हणजे साधारणतः एक 70 लाख अर्ज नोंदणी होतील आजपर्यंत. म्हणजे कुठल्या ॲपवर म्हणत नाही मी, पोर्टलवरती वेबसाईटवरती, हे लक्षात घ्या. आणि ती वेबसाईटवर तुम्ही ऍप्लिकेशन करताना त्या ऍप्लिकेशनचा जी पहिला सुरुवात होती ती SOMA ह्यानी होती, आणि जी तुम्ही नारी शक्ती दूत आहे ना ती NYC म्हणून आहे काय ते बघा, NYC ही SOMA आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीचं आहे. मग ते ज्यांनी SOMA त्यांचे अप्रूव्हल चालू आहे. आता तुम्हाला सांगतो, माझ्याकडे क्लिअर सांगतो, मला 67 म्हणजे 68 70 जर आपण 70 लाख अर्ज नोंदणी झालेत आजपर्यंत, संध्याकाळपर्यंत होतील. आणि त्यातील मंजूर अर्ज म्हणजे अप्रूव्ह झालेले अर्ज एक 12 लाखापर्यंत आहेत. म्हणजे साधारण 15% अर्ज मंजूर झालेत. ते वेबसाईटवरती फक्त एक 70 लाख अर्ज भरले गेलेत, लक्षात घ्या आजपर्यंत. आणि त्यापैकी एक साधारणतः 12 लाख अर्ज मंजूर झालेले आहेत. आणि पैसे कुणाला दिले नाहीत, झिरो लाभार्थी झिरो म्हणलंय. म्हणजे ज्यांनी SOMA, ज्यांच्या ऍप्लिकेशनला SOMA हे ऍप्लिकेशन नंबरने सुरुवात होते त्यांच्या कुठल्याही खात्यामध्ये पैसे जमा केलेले नाहीत, लक्षात घ्या. उगाच कालवा करत बसू नका. ज्यांनी भरलं त्यांच्याकडे जायचं, कालवा करायचा बंद करा. SOMA लक्षात घ्या. SOMA म्हणजे नवीन जे ऍप्लिकेशन आहेत ना SOMA ने चालू झालं बघा, त्यामध्ये कुठल्याही लाभार्थीच्या खात्यामध्ये पैसे शासनाने सोडलेले नाहीत, झिरो आहे लाभार्थी, लक्षात घ्या. आताशी ते अप्रूव्ह करायला चालू झालेले आहेत. 70 लाख अर्ज नोंदणी झालेले आहे तिथं, आणि त्यापैकी 10 ते 12 लाख अर्ज काय झालेले आहेत, मंजूर झालेले आहेत. मंजूर म्हणजे अप्रूव्ह झालेले आहेत, लाभार्थीला अजून पैसे टाकलेले नाहीत. SOMA ऍप्लिकेशन बघा तुमचं SOMA, लक्षात. अशा पद्धतीचं आहे ते. आणि जे पोर्टल म्हणजे ऍपवरती भरलेले आहेत नारी शक्ती दूतवरती, त्यापैकी 40 ते 50 लाख महिलांचे प्रॉब्लेम झाले आहेत, बँकेचे वगैरे प्रॉब्लेम झालेले आहेत. ते सॉल्व्ह होतील, पण त्यांचे आता फायनान्स कंपनीने कट करून घेतले असतील ते मात्र अवघड आहे. त्यासाठी आता माननीय मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की कट करून घेऊ नये. बघू आता त्या बँका काय करतात ते बघूया आपण. त्यासाठी सुद्धा एक पत्रव्यवहार, आता पत्रव्यवहार करायची गरजच नाही, ऑलरेडी मंत्री साहेबांनी तो विषय घेतलेला आहे. पत्रव्यवहार कशासाठी करायचा, त्यांनी ते विषय घेतलेलाच आहे. ओके, जरी काय अडचण असेल, आता शहरातील महिलांची काय अडचण असतील तर 100% तुम्हाला जिथे योग्य वाटतं त्या ठिकाणी जाऊन, जिथे तुम्ही अर्ज भरले तिथं माहिती, जिथं अर्ज भरलाय ना तुम्ही त्या मोबाईलवरती ती त्यांच्या लॉगिंगला असतं, तिथं बघा, तुम्ही चेक करा. म्हणजे कुठला म्हणतोय मी, नवीन भरलेले म्हणत नाही, नारी शक्ती दूत ॲपवरती भरलेले. म्हणजे आता कसं ओळखायचं, आता काय करायचं म्हणजे सर ती मोबाईलवर भरला, एक जर व्यक्ती अशा आहेत माझ्याकडे की मोबाईलवर अर्ज भरलाय म्हणते. आता मोबाईलवर अर्ज भरला म्हणजे मोबाईलवरती 2 प्रकारे अर्ज भरता येतात, लक्षात घ्या. पोर्टल वेबसाईट वरती एक भरता पण येतो मोबाईलवरती सुद्धा, आणि मोबाईल ऍप. तुम्ही कसं ओळखायचं तर ते मी तुम्हाला सांगतोय की तुमचा अर्ज भरलाय ना त्या अर्जला नंबर कसा येतो, SOMA आला की समजायचं तुमचं नवीन ऍप्लिकेशन आहे, त्याला पैसे येणार नाहीत. पण ती यांनी चालू झालेलं आहे ना, NYC काहीतरी आहे बघा, त्यांनी चालू झालेलं आहे ना, त्यांच्या पैशाची मात्र महत्वाचा विषय आहे, कारण ते पैसे आले पाहिजे होते. त्यामध्ये 40 ते 50 लाख महिलांचे टोटल राहिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये, ते येतील. त्या अडचणी सॉल्व्ह झाल्या पाहिजे. नवीन जी भरलेले आहेत त्यांच्या अडचणी अजून तयार नाहीत, लक्षात घ्या. ते अप्रूव्ह करण्याचं काम चालू आहे. 15% प्रक्रिया त्यांची चालू झालेली. ओके, ठीक आहे. मग ज्या महिलांनी SOMA ऍप्लिकेशन मिळालेलं आहे त्या महिलांनी गडबड करू नका, शांत राहा, त्यांचं प्रक्रिया सुरू आहे. परंतु ज्यांनी जुने अर्ज भरले होते त्यांचे नंबर मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने येतात.
हे तुमच्या लक्षात येईल. 2 मिनिट थांबा. हा NYS म्हणजे जे ॲपवरती बरेच तुम्ही ॲपवरती भरलेले आहेत, ॲपवरती नारी शक्ती दूतवरती ते सगळे जे नंबर आहेत ते NYS ने सुरू होतात. तर त्या महिलांनी मात्र चेक करा, त्यांनी काळजी घ्या की आपले नंबर ज्या आपण अर्ज भरले होते NYC ने तयार झालेले लक्षात घ्या, म्हणजे ती नारी शक्ती दूतवरती, तर ती जी आहे ना त्या पैसे का आले नाहीत, तर त्या ते 40-50 लाख महिला राहिलेत. मी तुम्हाला मला सांगितल्या अडचणी. आणि ज्यांचे SOMA हे सुरू झालेत त्यांनी गडबड करू नका. त्यांचं अजून अप्रूव्ह करण्याचं कागदपत्र चेक करण्याची प्रक्रिया चालू आहे. ते पुढच्या महिन्यात येतील पैसे. ओके, काय अडचण असेल आता मी शहरातील म्हणतोय, प्रत्येक ठिकाणी मी करू शकत नाही बसून इथे, लक्षात घ्या. तिथले लोकांनी बघा ते. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.